रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आजची सुरुवात पप्पांपासून होती आहे. सकाळी सकाळी पप्पा त्यांचा आवाज एकदम घाईत एकदम फुल स्पीडमध्ये आम्ही दोघं पण का लेट झालेलं 6:30 झालेले. दोघांचं आवरण होतं म्हणून पप्पा पण फुल स्पीडमध्ये त्यांचं सगळं भरत होते, सामान डब्बा वगैरे सगळं भरत होते. आणि मी आपला मस्त आतमध्ये एकदम आरामात टाईमपासमध्ये रमत गमत भरत होतो. पप्पा इथून ओरडते, त्र्यंबक आवरलं का, चल पटकन चल. कपड्यांच्या घड्या घालता येत नाही. आज बरोबर सुचले कपड्यांच्या घड्या घालायला. बघा मित्रांनो, तुम्ही लोक आता मी काय करतोय बघा, मी अक्षरशः ना कपड्यांच्या घड्या घालून ठेवतोय. मस्त लेट झालं आणि माझं अजूनपर्यंत आवरलं सुद्धा नाही आहे. माझं आवरलं नाही आहे तरी पण मी इथं मस्तपैकी आपल्या कपड्यांच्या घड्या घालतोय. टाईमपासच काय करतोय, मौजेस काय घालायला वेळ लावतोय. एकदम आरामात जेवढं लेट करता येईल तेवढं लेट होतोय. मी अक्षरशः एक्स्ट्रीम लेवल लेट करतोय मी स्वतःलाच आणि पप्पांना पण. पप्पा भडकले, त्र्यंबक आव्हान आता तुला इथेच ठेवून जाईन. मी बोललो नाही तुम्ही नाही जाणार, माहिती आहे मला. बघा कसं काही खात निघालो. ते पण माझा टाईमपास संपत नव्हता. मस्त मी खुर्चीवरती पसारा एवढा केलेला ना, विचारता सोय नाही. लई पसारा होता खुर्चीवर. गेले बघते शेवटी जाणार खाली जातील एकटे निघून. थांबतात चालतात. आज पण जास्त वेळ नाही. टाइमपास करायचा, कुणाला कोर्स लावायचा असेल तर ह्या दोघांकडून तुम्ही लावू शकता. फुल टाइमपास सकाळी उठून. ते गेले बघ. आला तो, थांबा. नीट जा रे, एवढ्या पळत सकाळचं कोण जातं काय. मित्रांनो, मग मी आलो कॉलेजला. सकाळ आपलं मस्तपैकी निघालेलो रिटर्न. आपलं कॉलेजला चाललेलो, रिटर्न नव्हतं निघालो, कॉलेजला चाललेलो. तिथं मग संध्याकाळी प्रॅक्टिस वगैरे सगळं संपलं. मग निघालो मी अंबारा स्टेशनला आलेलो. तिथं मस्तपैकी आलो, थोडंसं पटापटा गेलो जरा पुढच्या साईडला, कारण की ना मिडलला अजिबात गर्दी नसते. पण तेच तुम्ही जर स्टार्टिंगला आणि एंडिंगला बघितलं ना, एवढी भयंकर गर्दी असते ना, एवढी भयंकर विचारता सोय नाही, भयंकर गर्दी असते. मग अंबरनाथवरून आलो बदलापूरला आलो. तिथं बघितलं तर ज्या गल्लीमधून आम्ही सकाळ जातो ती गल्ली, म्हणजे जेवढे एरिया चमकावता येईल तेवढे सगळे एरिया आहे ना लोकांनी चमकावून ठेवलेत पार. सगळीकडं लाईटिंग वगैरे सगळं. मग मी आलो जत्रेत. विचार केला क्लास लवकर, आता समजा माझा क्लास लवकर सुटला, सो मी आलो डायरेक्ट जत्रेला. आणि जत्रा तर एक नंबर, बापरे बाप. सगळं म्हणजे दुकानं सगळी लागलेली, सगळे आकाश पाळणे लागलेली. फक्त चालू नव्हती झाली अजूनपर्यंत, पण सगळं लागलेलं, लाईटिंग वगैरे एक नंबर केलेलं सगळं. मजा आली. जरा फिरलो जरा किमती वगैरे काढला सगळ्याच्या, किती काय सगळं आउट ऑफ बजेट होतं. बोललं जाऊ दे, आपलं कुठं घ्यायचं, फिरू आपलं, बघू आणि निघू आपण रिटर्न घरी. मित्रांनो, मग मी आलो गणपती बाप्पाच्या दर्शनला. तिथं खूप मोठी लाईन होती म्हणून मी आपलं लांबूनच असं फोटो वगैरे काढला, व्हिडिओ वगैरे काढत होतो. कारण की लाईन खूप मोठी होती. तिथे 1.5-2 तास गेला असतं गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. सो मी आपल्या लांबूनच व्हिडिओ काढला, जरा पाय वगैरे पडलो, जरा आशीर्वाद वगैरे घेतला, जरा थोड्याशा गोष्टी मागितल्या पण देव बाप्पाकडं. मित्रांनो, एक मिनटं, मला कॅमेरामध्ये दिसत नसेल आता, एक मिनटं. मी ना देव बाप्पाला नैवेद्य दाखवतोय, कारण की आज आहे गणपती बाप्पांचा हॅपी वाढता. उद्या येतेस का? आई एक आठवडाभर आणि परत मित्रांनो, गणपती बाप्पांचा आज बड्डे. सो मी त्यांना नैवेद्य दाखवलाय. पुलाव बनवलाय आईने, पुलाव, गणपती बाप्पांचे मोदक, पापड आणि आपले कोशिंबीर. सो मस्तपैकी आता गणपती बाप्पा एन्जॉय करतील डिनर. मग आपण जेवूयात. पप्पा फोनवरती बोलत आहेत त्यांच्यासोबत. सो जेवूयात. वेट अ मिनिट. बघा मित्रांनो, रात्रीचे 11:30 वाजलेत आणि आमच्या इथं अजूनपर्यंत बिग बॉस संपला नाही आहे. तर मला तर आली भयंकर झोप. स्वतःने चालले झोपायला.
आणि वाट नाही बघणार मी तर लाईट बंद करून टाकीन, छोटीवाली लाईट लावीन ती आणि झोपून घेईन मी आपलं मस्त. नाही झोप आली, झोप झाली नाही एवढे दिवस झाले, असं झोप येते मस्त. तर मस्त झोपतो. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.